तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही ज्या रील पाहू राहिले त्या रील सोबत या रीलची कंपॅरिझन करू नका, कारण या रील मध्ये आपण कंपॅरिझनच शिकणार आहोत. तर कंपॅरिझन कोणाची शिकणार आहोत, तर अपूर्णांकांची कंपॅरिझन. आता या 9/5 आणि 1/2 मध्ये मोठं कोण आहे हे आपल्याला शिकायचं आहे. त्याची एक सिंपल ट्रिक आहे. ट्रिक मी समजून सांगतो. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आता या दोघांची जर कंपॅरिझन करायची आहे तर याचा जो छेद आहे आणि याचा अंश म्हणजे डिनॉमिनेटर आणि याचा न्यूमरेटर यांचा करायचा क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन, आणि तसंच यांचं पण करायचं क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन. 9 दुनी किती आले 18, ही व्हॅल्यू याच्याच खाली लिहायची. आली 18. 5 1 5, ही व्हॅल्यू याच्याच खाली लिहायची. किती आले 5. आणि 18 आणि 5 मध्ये मोठं कोण आहे 18, म्हणून 9/5 तुमचा मोठा अपूर्णांक झाला. तसंच इथं एक वेळा बघून घ्या. 4 आणि 1, 4 1 4, 3 आणि 2, 3 2 6. मग 4 आणि 6 मध्ये मोठं कोण झालं 6. तसंही तुम्हाला माहित आहे 1/2 म्हणजे हाफ होते, 3/4 म्हणजे 75%. 50% 75% मोठं कोण आलं 75%. आणि हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बाकी तुम्हाला काही मॅथमॅटिक्स बद्दल, रिझनिंग बद्दल काही अडचणी असेल, काहीही अडचणी असेल तर मला कॉल करा, DM करा, प्रत्यक्षात येऊन भेटा. तुमच्या अडचणी सॉल्व्ह होऊन जातील फ्री मध्ये.